मला गेले 3 नाटकांना 3 सलग झी गौरव बेस्ट ॲक्टर आहेत. ॲक्टिंग मी करतेच आहे, पण डान्स हरवलाय माझ्या आयुष्यात ना, तो आता परत आणायला हवा. कॉमेडी मी केलंच नाही आणि माझ्यावर लोकांनी अजून माझ्यावर कॉमेडीचा एक डाव नाही साधलाय कधी करायचं, पण आय वुड लव्ह टू डू कॉमेडी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. झी नाट्य गौरव 2026च्या रेड कार्पेटवर अदितीताईने एंट्री घेतली आहे. खूप सुंदर दिसतेस. मला असं वाटतं लास्ट इयर तुला नॉमिनेशन होतं, पण विचारायचंय अगदीच. मला गेले 3 नाटकांना 3 सलग झी गौरव बेस्ट ॲक्टर आहेत आणि किती आनंदाची गोष्ट आहे ना. यावर्षी नाटक नाही करते, पण तरी आपल्या मित्रमंडळींचं कौतुक करायला आपण आलंच पाहिजे. आणि हेच विचारायचं होतं की यावेळेस कोणाला चेअरअप करायला. मी ना खूप नाटकं नाही पाहिलेत, पण करुणाष्टक आहे आणि मला ते पाहायचं आहे. काही पुनरुज्जीवित नाटकं आहेत आणि ती पण छान आहेत आणि ती पण पाहायची आणि सगळी छान. पण ॲज युजल जे असतं ना की रेड कार्पेटवर आल्यावर तो ग्लॅमर घेऊनच यायचा, हे ठरवलेलंच असतं. आणि आजचं या लुकचं क्रेडिट कोणाला? आजचं या लुकचं क्रेडिट 10 मिनिटाला जाणार आहे, कारण मी सकाळी खूप कामात होते 3 वाजेपर्यंत आणि इतकी दमले होते आणि आय वॉज नॉट वेल. तर मी म्हटलं आता काय, आपल्याला स्वतःला चेअरअप करायला पाहिजे. आणि ह्याचं खरं तर माझ्याकडे जी माझ्या मुलाला सांभाळते की आमची दीदी आहे ना, चैताली दीदी, तिला ह्याचं सगळ्याचं क्रेडिट जाणार आहे. चैताली काय करू, आणि यावेळेस नॉमिनेशन वगैरे असल्यामुळे विशेष अशी काही तयारी नव्हती केली, पण चैताली म्हणाली ताई तुम्ही ही साडी नेसा, ब्लाऊज ताई हे 2 मधलं घालून बघा बरं, मग गळ्यातलं ताई ते तुम्हाला नवीन मिळाले ना ते घालून बघा. असं करत करत आम्ही तयार झालोय अक्षरशः. आणि गाडीतनं येताना नेहमीप्रमाणे मेकअप केलाय. पण खूप छान दिसते. आणि मला आज एक छोटंसं रॅपिड फायर आहे, ते खेळायचं आहे. रंगमंच की कॅमेरा? रंगमंच. डान्स की ॲक्टिंग? ॲक्टिंग मी करतेच आहे, पण डान्स हरवलाय माझ्या आयुष्यात ना, तो आता परत आणायला हवा. चित्रपट, नाटक की वेबसिरीज? नाटक. कॉमेडी की ट्रॅजेडी? कॉमेडी मी केलंच नाही आणि माझ्यावर लोकांनी अजून माझ्यावर कॉमेडीचा एक डाव नाही साधलाय कधी करायचं, पण आय वुड लव्ह टू डू कॉमेडी. प्रायोगिक नाटक की व्यावसायिक? प्रायोगिक मी काहीच केलं नाही, त्यामुळे मी आयुष्यभर व्यावसायिक केलंय, पण मला प्रायोगिक करायला आवडेल. नकारात्मक भूमिका की सकारात्मक? हे बघ, सकारात्मक आणि नकारात्मक मला वाटतं सिच्युएशन्स असतात, त्यामुळे सिच्युएशनमध्ये ते कॅरेक्टर जसं वागेल तसं त्यांनी वागलं पाहिजे, आणि मग ती सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल. मेकअप रूम की बॅकस्टेज मस्ती? काय? मेकअप रूम की बॅकस्टेज मस्ती? मेकअप रूम मध्येच खूप मस्ती होते आणि खूप किडे होतात. प्रेक्षकांच्या टाळ्या की शिट्ट्या? कधी कधी तो सायलेन्स पण अंगावर येतो कलाकाराच्या, त्यामुळे प्रेक्षकाची नो रिॲक्शन ही पण खूप मोठी रिॲक्शन असू शकते. सो कुठलीही प्रेक्षकाची रिॲक्शन. पडदा उघडण्याआधी एक जी सवय जी नेहमी केली जाते ती अंगवळणी पडली असेल. पडद्याच्या इथे पूजा केली जाते आणि त्या पूजेला मी नेहमी नमस्कार करते. स्वतःबद्दल ऐकलेली एक अफवा? अशी अफवा नाहीये. मला असं वाटतं मी खूप सॉर्टेड आणि खूप ओपन बुक आहे, त्यामुळे लोकांना अफवा निर्माण करायचा स्कोपच देत नाही. जे आहे ते मी टक्कन मीच बोलून टाकते. हे खूप छान वाटलं मला. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.